बाधितांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे। यात रत्नागिरीतील 2 तर मुंबई, बीड आणि रायगड इथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला। राज्यात डेल्टा प्लस बाधितांची एकूण संख्या 66 झाली। बाधितांपैकी 10 जणांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत। डेल्टा प्लस हे जळगाव, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, नांदेड, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, सांगली, औरंगाबाद, बीडमध्ये रुग्ण आहेत। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली। या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस केले जात असल्याचं देखील टोपे यांनी म्हटलंय। मुंबईतलं कोरोना संकट आटोक्यात आल्याचं दिसतंय। 24 तासात मुंबईत 37,052 चाचण्या केल्यात। त्यापैकी 285 जण बाधित आढळलेत, तर दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला। मुंबईत रुग्णतुकटीचा कालावधी सुद्धा 1800हून अधिक दिवसांवर गेलाय, तर मुंबईत रिकव्हरी रेट 97% पोहोचलाय। कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची संख्या 500 पेक्षा जास्त आहे। एक पालक गमावलेल्यांचा आकडा 17,000 आहे। जिल्हा प्रशासन अशा अनाथ मुलांचा शोध घेत आहे। राज्य सरकारने या अनाथ मुलांच्या नावे 5 लाखांच्या मुदत ठेवीचा निर्णय घेतलाय। 21 वर्षाचे मूल झाल्यानंतर ही रक्कम त्याला व्याजासह मिळेल, तर ज्या मुलांचे नातेवाईक सुद्धा नाहीयेत त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याचा निर्णय घेतलाय। परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी आता सरकारनं 2 डोसचं प्रमाणपत्र किंवा मग निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केलंय। राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय। ई पासमुळे तिकीट विंडोवरची गर्दी कमी झाली। ई पास सुरू होताच गर्दीनं ऑनलाईन पासचा पर्याय निवडलाय। 11, 12 आणि 13ला दुपारपर्यंत 86,000 पासची विक्री झाली, तर आता मध्य आणि पश्चिम रेल्वे तिकिटासाठी ऑनलाईन पर्याय जास्त सोयीचा आहे। 2 डोस घेतलेल्यांना उद्यापासून लोकल प्रवास करता येणार आहे, पण खरी गर्दी सोमवारपासून दिसेल। राज्याची उपराजधानी नागपूरवरचं कोरोना संकट कमी झालं असताना आता निर्बंधही शिथिल केले जात आहेत। उद्यापासून सर्व दुकानं, शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहेत। रेस्टॉरंटसाठी हीच वेळ निश्चित करण्यात आली आहे। सिनेमागृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळं मात्र बंद राहतील। विवाह समारंभात 200 लोक आणि सभागृह हॉलच्या 50% उपस्थितीची मर्यादा ठेवली आहे। सोलापूर शहरात सुद्धा उद्यापासून निर्बंध शिथिल होत आहेत। सर्व दुकानं, जिम, सलून सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहण्यास परवानगी मिळाली आहे, तर 50% क्षमतेनं हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत खुली राहतील। खुल्या जागेतील विवाह सोहळ्याला 200 वराड्यांसाठी मंजुरी दिली आहे। धार्मिक स्थळं, नाट्यगृह, सिनेमागृह मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत। भारत बायोटेकच्या नाकावाटी दिल्या जाणाऱ्या लसीच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांना परवानगी दिली आहे। या लसीचे नाव BBV154 असं आहे। विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहेत। नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे लसीकरण आणखी स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। 11वी प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे। आजपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत आहेत। विद्यार्थ्यांना 22 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येतील। 17 ते 22 ऑगस्ट उपलब्ध जागांची माहिती मिळेल, तर 23 आणि 24ला मेरिट लिस्ट जाहीर होईल। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। दिल्लीत कोश्यारी यांनी अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतल्याचं बोललं जात आहे, पण कोश्यारी शहा भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले। राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य विनाविलंब पार पाडावं असा सल्ला उच्च न्यायालयानं दिलाय। 12 सदस्य नियुक्ती प्रकरणी उच्च न्यायालयानं हा सल्ला दिलाय। राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही ठीकठाक नसलं तरीही विधान परिषदेवरच्या राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांनी तातडीनं निर्णय घेणं हे घटनात्मक कर्तव्य आहे असंही कोर्टानं म्हटलंय। राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होतोय। 16 ऑगस्टपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे। बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, त्यामुळे त्याचा परिणाम राज्यावरही होईल। विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर इकडे वसई विरारमध्ये शहरी तसंच ग्रामीण भागात 2 दिवसांपासून पाऊस हजेरी लावतोय। ऊन आणि पावसाच्या खेळात आजार मात्र बळावण्याची भीती आहे। आज मात्र अर्धा तास पाऊस कोसळला आणि रस्ते चिंब झाले। पावसामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले। दुपारपर्यंत पावसाळी वातावरण होतं, पण आता पुन्हा ऊन पडले।
नंतर एक महत्त्वाची बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली, पण जमीन खचण्याचे प्रकार सुरूच आहेत। हरचिरी गावातल्या बौद्धवाडीत जमीन खचलेली आहे, डोंगराला तडेही जात आहेत, त्यामुळे 9 घरांना धोका निर्माण झालाय। त्यामुळे 40 ते 50 नागरिकांना स्थलांतराची नोटीस प्रशासनानं बजावली, पण ठोस पावलं उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नाशिकच्या निफाड येवला तालुक्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेती पीक धोक्यात आलंय। मका पिकावर लष्करी अळ्यांचा प्रादुर्भाव दिसू लागल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। यंदा सरासरीपेक्षाही जास्त पाऊस होईल असं हवामान विभागानं सांगितलं, पण जोरदार पाऊस न पडल्यानं लष्करी अळ्यांचा प्रादुर्भाव दररोज वाढतोय। यामुळे कीटकनाशकांची खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली। रत्नागिरीतल्या वशिष्ठी नदीचं सर्वेक्षण कोरियन संस्थेनं केलं। ही कोरियन संस्था महापुराच्या कारणांचा शोध घेणार आहे। YOOIL ही कोरियन संस्था महापुराच्या कारणांचा शोध घेऊन याचा अहवाल केंद्राला देईल। कमी वीज वापर असलेल्या 22,603 घरगुती आणि व्यावसायिक वीज मीटरमध्ये गडबड असल्याचं आढळलंय। 43 लाख ग्राहकांचा वीज वापर 30 युनिटपेक्षा कमी नोंदवला जातोय। तब्बल 22,603 ग्राहकांकडे बसवलेल्या मीटरमध्ये विविध कारणांमुळे चुकीचा वीज वापर नोंदवला जात असल्याचं महावितरणनं स्पष्ट केलंय। तसंच 849 ग्राहकांनी आपल्या वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचं निदर्शनास आलंय। शहरी सहकारी बँकांसाठी लागू असलेल्या नियमांचं पालन न केल्याप्रकरणी RBIनं 2 सहकारी बँकांना दंड आकारलाय। ग्रेटर बॉम्बे बँकेला 25 लाखांचा तर जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेला 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय। बदलीनंतर किंवा निवृत्तीनंतरही अनेक वरिष्ठ अधिकारी मुंबईतील सरकारी घर रिकामं करायला टाळाटाळ करतात। त्यांच्याकडून बदली निवृत्तीच्या तारखेपासून घर ताब्यात असेपर्यंतच्या कालावधीचं घरभाडं त्यांच्या निवृत्ती वेतनातून किंवा वेतनातून वसूल करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागानं कोषागार कार्यालयाला पत्र पाठवले। सिडको महामंडळाच्या कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनी होतोय। या दिवशी योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ केला जाईल। या योजनेअंतर्गत सिडकोकडून नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 4,488 सदनिका उपलब्ध करून दिल्या जातील। नियमांचं उल्लंघन करत इंटरनॅशनल कॉल केल्यानं रत्नागिरी पोलिसांनी बाजारपेठेतून दोघांना अटक केली। मुंबई ATSनं दिलेल्या माहितीवरून ही कारवाई केली। यात रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार भागातल्या मोबाईल दुकान मालकासह पनवेलमधल्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली। देशविरोधी कारवायांसाठी इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर सुरू होतं का याबाबत तपास सुरू आहे। मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची ईमेलवरून धमकी दिली आहे। विशेष म्हणजे धमकीत आरोपींनी BSc, BCom, BA यांचे 6 सेमिस्टरचे निकाल लवकर लावले नाही तर विद्यापीठ उद्ध्वस्त करू अशी धमकी दिली। 9 आणि 10 जुलैला 2 स्वतंत्र ईमेल ID हून ही धमकी देण्यात आली। ईमेल पाठवणारा विद्यार्थी असल्याचं तपासात निष्पन्न झालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आलाय। एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी आली आहे। आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ED, NIA, CBIची चौकशी करायला लावू अशी धमकी दिली आहे। धमकीचा मेसेज आल्यानंतर नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली। सह्याद्रीची उंची म्हणजे